आजचं जेवण एकदम साधं, गरमागरम पोळीसोबत अळूचं फतफदं आणि मिरची फ्राय. काल संध्याकाळी मार्केटमधनं भरपूर भाज्या घेऊन आले. अळूची पानंही आणली. मग म्हटलं अळूचं फतफदं करावं. बरेच दिवसात खाल्लं नाही. सकाळी उठल्या उठल्या शेंगदाणे आणि चणा डाळ भिजत घातली आणि चिंचही भिजत घातली. बाकीची कामं आटपून मग स्वयंपाकाला लागले. अळू बारीक चिरून घेतला. देठही सोलून बारीक चिरून घेतले. एकीकडे चिरता चिरता शेंगदाणे आणि चणा डाळ कुकरमध्ये घालून उकळायला ठेवलं होतं आणि त्यात थोडंसं मीठ पण घातलं, म्हणजे मग त्याला चव येईल ना. आणि मग हे जे बारीक चिरलेला अळू आणि ते जे देठ होते ते पण त्यात घातले आणि कुकरला 4-5 शिट्ट्या दिल्या. एकीकडे चिंच जी सकाळी भिजत घातली होती तिचा चांगला कोळ काढून घेतला आणि गाळण्याने गाळून घेतला आणि त्याच्यातच गूळ घातला. म्हटलं कुकर गार होईस्तोवर गूळ वितळेल त्याच्यात. तसा डायरेक्ट टाकला तरी चालतो. तुम्ही यात आमसूलही घालू शकता, पण मी नेहमी चिंचच घालते. हे बघा, 4-5 शिट्ट्यांमध्ये भाजी चांगली शिजली, अगदी डाळ पण आणि शेंगदाणे पण. मग कढईत मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद घालून फोडणी केली आणि जी भाजी शिजलेली होती ती कढईत घातली आणि थोडंसं हलवून घेतलं. मग त्याच्यात तिखट, गोडा मसालाच वापरायचा बरं का. अळूच्या फतफद्याला गोड्या मसाल्यामुळेच पारंपरिक चव येते. आता जे आपण जे चिंचगुळाचं पाणी होतं केलेलं ते घातलं आणि बेसन थोडंसं पातळ करून भाजीत घातलं. त्यात एक वाटीभर पाणी टाकलं आणि उकळायला ठेवली. एकीकडे ह्या ज्या हिरव्या पोपटी मिरच्या आहेत ना त्या चिरल्या, त्यातल्या बिया काढायच्या नाही. तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही काढू शकता. तशा या फारशा तिखट नसतात. कढईत 2 ते 3 चमचे तेल घातलं आणि त्या मिरच्या घातल्या, थोड्याशा परतवल्या आणि त्यात चमचाभर मीठ आणि अगदी थोडं हिंग घातलं. हिंगाने ना त्या मिरचीला एक छान चव येते. फ्राय केलेल्या मिरचीसोबत दही आणि पोळी मस्त जेवण होतं. चला तर मग आपलं अळूचं फतफदं रेडी आहे. तुम्हीही करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.